35 वर्षाचा राकेश हा मध्यमवर्गीय मुलगा होता। तो गेल्या अनेक वर्षापासून आपल्या डोक्यातील ट्यूमरमुळे जगण्यासाठी संघर्ष करत होता। डॉक्टरांनी तो जास्त वर्ष जगणार नाही असं सांगितलं होतं। डोक्यातील ट्यूमरमुळे तो अचानक कुठेही चक्कर येऊन पडायचा। राकेशने आपल्याला लवकरच मृत्यू येईल हे कटू सत्य ॲक्सेप्ट केलं होतं। इतकं असूनही राकेश दरवर्षी कोकणात आपल्या गावी गणपतीला न चुकता यायचा। गणपती बाप्पावर त्याची नितांत श्रद्धा होती। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राकेश रत्नागिरीमध्ये आपल्या गावी आला होता। घरात गणपती आले। सगळीकडे सात्विकतेचं वातावरण होतं। घरात बसलेल्या गणपतीच्या पूजेसाठी रानातील रानफुले तोडून आणण्याचे काम राकेशचे काका करायचे। पण गणपतीच्या तिसऱ्या दिवशी राकेशच्या काकांना ताप आल्यामुळे राकेशचे काका फुलं आणायला जाऊ शकले नाहीत। पण फुलं तर हवी होती। फुलांशिवाय पूजा होणार कशी? घरात आणखीन कोणी जाणार नाही आणि मला कोणीही फुलं आणायला पाठवणार नाही असा विचार करत राकेश कोणालाही न सांगता फुले आणायला गेला। मानवी वस्तीपासून थोड्या अलीकडे एका पायवाटेने राकेश डोंगराच्या पलीकडे गेला। तिथे त्याला घनदाट जंगलाच्या स्टार्टिंगलाच खूप साऱ्या रानातील फुलं दिसली। त्यांना राकेश तोडत होता। राकेश फुलं तोडताना गणपतीचं गाणं गाण्यात इतका मग्न होता की तो त्या घनदाट जंगलाच्या मध्यभागापर्यंत पोहोचला आहे हे त्यांना कळालंच नाही। फुलं तोडता तोडता त्याचं लक्ष जंगलात सहज आणखी आत जाणाऱ्या पायवाटेकडे गेलं तर तिथे त्याला जंगलाचे सौंदर्य बघून वेगळंच कुतूहल निर्माण झालं। कुतूहलाच्या नादात तो जंगलात बऱ्याचपैकी आत गेला तेव्हा त्याचं लक्ष डोंगरातील एका दगडात कोरलेल्या रहस्यमय गुहेकडे गेलं। गुहेत घनदाट अंधार होतं पण गुहेतून कसला तरी मंद मंद उजेड बाहेर येत होता। त्यामुळे राकेशची पावले गुहेकडे वळाली। राकेशने जसं त्या गुहेत प्रवेश केलं तसं त्याला त्या गुहेत एक वेगळी शक्तिशाली ऊर्जा असल्याचं जाणवू लागलं। त्याला त्या गुहेत समोर एक दगडी यज्ञकुंड पेटत असल्याचं दिसलं आणि यज्ञाच्या आसपास केळीच्या पानावर मोदक, दारू आणि काळ्या बाकऱ्याचे कापलेले मुंडके ठेवलेले दिसले। आणि हे सर्व ज्या मूर्तीसमोर होतं त्या मूर्तीकडे त्याचं लक्ष गेल्यावर तो थोडा दचकला कारण ती मूर्ती गणपतीसारखी दिसत होती। पण गणपतीच्या पारंपरिक रूपापेक्षा ती मूर्ती थोडी वेगळी होती। त्या मूर्तीचं रूप अतिशय उग्र आणि भयानक होतं। बाप्पाच्या मूर्तीचं ते भयानक रूप बघून आणि त्यांच्या समोर ठेवलेलं नैवेद्य आणि तांत्रिक सामान बघून त्याच्या मनात भीती निर्माण झाली। त्यामुळे तो पटापट पळत तिकडून निघाला आणि थेट घरी पोचला। त्याने तिथे जे पाहिलं ते कोणालाही सांगितलं नव्हतं। त्या रात्री राकेश लवकरच झोपला। त्या मध्यरात्री घरातील सर्व लोक झोपले असताना राकेशच्या कानावर काही आवाज पडले। राकेश, उठ आणि माझ्याकडे ये। राकेशच्या कानावर हे शब्द पडताच राकेश हिप्नोटाईज झाला आणि तो एकाएकी उठला व दरवाजा खोलून तो घराबाहेर निघाला। चालत चालत राकेश त्या जंगलात शिरला आणि त्याच गुहेत पोहोचला। राकेश गुहेत पोहोचताच त्याचं संमोहन तुटलं आणि राकेश शुद्धीवर आला। राकेश जसा शुद्धीवर आला तसं त्याने आसपास पाहिलं। आसपास पाहताच राकेश शॉक झाला। त्याला आधी तर आपण कुठे आहोत हे कळालंच नाही। नंतर त्याची नजर जशी समोर गेली तसं त्याला तीव्र मानसिक आघात बसला कारण यज्ञकुंडाच्या मंद मंद उजेडात यज्ञकुंडापासून काही अंतरावर अंधारात त्याला एक भली मोठी आकृती बसलेली जाणवली। पण अंधार अधिक असल्यामुळे त्या आकृतीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता। राकेशने त्याला आवाज दिला, कोण आहात तुम्ही? तेव्हा त्याला समोरून कसलंच उत्तर आलं नाही। तेव्हा राकेश हळूहळू चालत त्या आकृतीच्या जवळ जाऊ लागला। तसं तसं राकेशच्या छातीत हृदयाची धडधड वाढत होती। त्या सावळीजवळ जाताच राकेश दचकला। त्याने समोर पाहिलं तर त्याच्या समोर 3 डोळे असलेले, 6 हात असलेले, रंगाने काळे असलेले, त्यांच्या मांडीवर नग्न देवी विराजमान असलेली ती व्यक्ती भगवान गणेशाप्रमाणे हत्तीचं मस्तक असलेली होती। ती शक्ती दुसरं तिसरं कोणीही नसून
भगवान गणेशाचा उग्र अवतार श्री उच्छिष्ट गणपती होती. त्यांच्या मांडीवर बसलेल्या नग्न देवीने आपल्या एका हातात भगवान श्री उच्छिष्ट गणपती यांचं जनन अवयव म्हणजे शिश्न पकडलं होतं आणि गणेशाने आपल्या सोंडेने त्या नग्नदेवीच्या योनी भागाला स्पर्श केलेलं होतं. भगवान गणेशांचं ते रूप अतिशय भयानक आणि उग्र भासत होतं. शिवाय राकेशकडे रागाने पाहणाऱ्या भगवान उच्छिष्ट गणपती यांचे डोळे रागाने लाल झाले होते आणि ते जोरजोरात श्वास घेत होते, ज्यामुळे परिसरात त्यांचे श्वास घेण्याचा आवाज घुमत होता. सिंहासमोर एखादा ससा अडकावा अशी गत राकेशची झाली होती. भगवान गणेशाचा भक्त असलेला राकेश गणपतीचं तांत्रिक उग्ररूप बघत होता. तो सामान्य माणूस असल्यामुळे त्याला भगवान उच्छिष्ट गणपतीचं हे रूप भयावह वाटू लागलं होतं. राकेश भीतीने थरथर कापत होता. राकेश एक सामान्य माणूस असल्यामुळे भगवान गणेशांच्या तांत्रिक रूपाला बघण्याचं आणि त्या रूपाच्या तेजाला सामना करण्याचं सामर्थ्य राकेशजवळ नव्हतं. भगवान गणेशांच्या उग्र आणि तामसिक रूपाला बघून राकेशच्या हृदयाचा थरकाप उडाला होता. इतक्यात भगवान उच्छिष्ट गणपतीच्या डोळ्यात पाहिल्यावर राकेशला संमोहन झालं. राकेश गणपती मूर्तीसमोर आला आणि त्याने आपल्या हातातील मोबाईल खाली फेकला व जमिनीवर बसून तिथेच मूर्तीसमोर असलेल्या दगडावरती आपला डोकं आपटू लागला. स्वतःचं डोकं वारंवार आपटल्यामुळे त्याच्या नाकातोंडातून आणि डोक्यातून रक्त वाहू लागलं होतं. रक्त अनेक वाहून गेल्यामुळे त्याचं डोकं गरगरत होतं. त्याला चक्कर येत होती आणि शेवटी राकेश चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. जमिनीवर पडल्यावर त्याने जड होणाऱ्या डोळ्याने समोर पाहिलं तर भगवान उच्छिष्ट गणपती हळूहळू चालत त्याच्या दिशेने येत होते. उच्छिष्ट गणपतीने जवळ आल्यावर त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. गणपती बाप्पाने डोक्यावरून हात फिरवताच डोक्याला झालेल्या जखमेमुळे तडफडणारा राकेश बेशुद्ध पडला. काका काकीला जखमी झालेला राकेश जंगलात बेशुद्ध अवस्थेत सापडला. राकेश शुद्धीवर आल्यावर त्याला कळालं की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. शुद्धीवर येताच त्याला कळालं की तो इतक्या वर्षापासून ज्या ट्यूमरमुळे जगण्यासाठी संघर्ष करत होता तो ब्रेन ट्यूमर रहस्यमय पद्धतीने गायब झालेला होता. नव्याने काढलेले रिपोर्ट्स पाहून डॉक्टर पण आश्चर्यचकित झाले होते. घडलेल्या चमत्कारावर डॉक्टरांना विश्वास बसत नव्हता. जे घडतंय ते सत्य आहे हे पचवायला त्यांना कठीण जात होतं. राकेशला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला आणि तो त्याच्या गावच्या घरी परतला. त्या रात्री राकेशला स्वप्नात पुन्हा तीच गुफा आणि गुफेतील उच्छिष्ट गणपतींचा दृष्टांत झाला. यावेळी भगवान उच्छिष्ट गणपतीचा तेज अतिशय तीव्र होतं. भगवान गणेशांनी राकेशला आशीर्वाद दिला आणि ते प्रकाशात परावर्तित होऊन अंतर्ध्यान झाले. भगवान श्री उच्छिष्ट महागणपती यांचं हे स्वरूप भलेही उग्र आणि तामसिक असलं तरीही भक्तांसाठी ते सदैव कल्याणकारीच आहे. विद्यमान असुराने ब्रह्मदेवाची घोर तपस्या केली आणि त्याच्या तपस्येमुळे ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्याच्यासमोर प्रगट झाले. ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचं वरदान मिळत नाही हे कळाल्यावर त्याने आपल्या कपटी असुर बुद्धीने ब्रह्मदेवाकडे एक आगळं वेगळं वर मागितलं. हे ब्रह्मदेव, मला असं वरदान द्या की माझा मृत्यू हा फक्त अशा व्यक्तीकडून व्हावा जो स्वतःच्या बायकोसोबत प्रतिक्रिया करताना माझ्याशी युद्ध करेल. तथास्तु. ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानामुळे असुर विद्यमानाने तीनही लोकात हाहाकार माजवला. त्याचे अत्याचार इतके वाढले होते की देवता आणि मनुष्य लोकही त्याच्यापासून त्रस्त झाले होते. या असुराचा नाश करण्यासाठी कोणतेही देव पुढे येत नव्हते. तेव्हा भगवान श्री गणेश यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी उच्छिष्ट गणपती हे तांत्रिक रूप धारण केलं. या अवतारात हस्तिपिशाची देवीसोबत प्रतिक्रिया करताना विद्यमान असुराचा त्यांनी नाश केला आणि जगाला विद्यमान असुराच्या दहशतीपासून मुक्त केलं. भगवान श्री गणेशांच्या या तांत्रिक रूपाची पूजा घरात केली जात नाही, कारण ह्या शक्तीची तामसिक एनर्जी उच्च लेवलची असल्यामुळे ती घराबाहेर किंवा स्मशानात विशेष रूपात केली जाते. तर मित्रांनो, ही होती आपली आजची स्टोरी. आय होप तुम्हाला आपली आजची स्टोरी आवडली असेल. आपल्याला आमची ही स्टोरी आवडली असल्यास आपल्या या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणाऱ्या नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलच्या कायम संपर्कात राहा. भेटू पुन्हा एकदा एका नवीन स्टोरीसोबत. धन्यवाद.